मंडळी, नेतृत्वाचा हा संघर्ष नावच नाही, पण तो आज अधिक तीव्र झाला आहे। शरद पवारांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, पण 75 वर्षाच्या वयातही ते महाराष्ट्राच्या राजकारणात तितकेच महत्त्वाचे ठरले आहेत। पण अजित पवार यांच्या मते आता वेळ आली आहे की सत्ता हस्तांतर करतील। यापूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की वडिलांनी मार्गदर्शन करावे, पण सत्तेवर राहू नये। यातून 2 पिढ्यांचा संघर्ष समोर येतो आणि अजित पवार एका आधुनिक दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांना उद्देशून बोलतात, तर मित्रांनो शरद पवार त्यांच्या अनुभवाचा आधार घेत त्यांच्या निर्णयांना आधार देतात। प्रेक्षकांना इथं जाणवेल की हा केवळ एका घरातील वाद नसून 2 वेगवेगळ्या विचारांचा संघर्ष आहे। अजित पवारांनी नेहमी सासू-सुनेचं उदाहरण वापरलं आहे, ज्यामुळे हा वाद खूपच खाजगी ठरू शकतो, परंतु यामागील अर्थ गडबडीतून निर्णय झालेला नाही। शरद पवार आणि अजित पवारांच्या सत्ता संघर्षाचं उदाहरण त्यांनी सासू-सुनेच्या वादामध्ये दिलं आहे। सासू-सुनेचा वाद हा वाद म्हणजे जुनी आणि नवीन विचारसरणी यातील लढाई आहे। मित्रांनो, ही तुलना केवळ एका घरातल्या वादाची नाही, तर भारतीय राजकारणातील जुन्या आणि नव्या विचारसरण्यांची आहे। यामधून प्रेक्षकांना राजकारणाचं खोलीतलं रूप समजेल। तर मंडळी, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत। शरद पवारांनी पुन्हा एकदा इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत। यातील खास बाब म्हणजे मराठवाड्यातील इच्छुकांनी अजित पवारांच्या पक्षातून बाहेर पडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे। तर मंडळी, लोकसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढाई फक्त 2 ठिकाणी झाली होती, पण मंडळी विधानसभेत मात्र कितीही ठिकाणी हा संघर्ष दिसणार आहे। अजित पवार गटाच्या समर्थकांनी काही आमदार बाजूला केले आहेत आणि शरद पवार हे या संघर्षातून आपला पक्ष अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर मंडळी, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन घडामोडी घडणार आहेत। प्रचार झाला आहे की हा वाद आणखी तीव्र होईल, हे नक्की प्रेक्षकांनी या राजकीय नाट्याच्या पुढील टप्प्याची उलगडा ठेवावी। शरद पवार ही 70च्या दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत आणि मंडळी, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत आणि त्यांनी राजकीय धार असूनही तीक्ष्ण आहे, परंतु अजित पवारांनीही आपल्या कामातून स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। हा संघर्ष 2 यशस्वी नेत्यांचा आहे। या यशाच्या पायावर कोणता नेता पुढे जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तर हा संघर्ष केवळ एका घराचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 तगड्या विचारसरणींचा आहे। आता पुढे काय होणार, कोण बाजी मारणार आणि या निवडणुकीत कोणता नेता पुढे जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुमचं मत काय आहे? तुम्हाला कोण बाजी मारेल असं वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा